बॉल पोचवा, बॉल नवीन बॉल द्या. दोन्ही संघांना विनंती करतो की पेवेलियन मधनच आपण उतरायचं. कुठनं जर गेला तर 2 धाबाचं पॅनलाइज केलं जाईल. कुठनं पण खेळाडू उतरला जाणार नाहीये. अमर पाटील 4 षटकांचा सामना आहे. 4 गोलंदाज फ्रेश राहतील. 1 षटकाचं पॉवर प्लेचं बंधन आहे. हे नियम असतील तर ते दोन्ही संघांना तेवढं पोचवा. यस. चला, 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण पोहोचवायचे आहेत. वेळ वाया घालू नका प्लीज. पंचांना विनंती करतो ॲक्युरेट 20 मिनिटांमध्ये एक इनिंग समाप्त झाली पाहिजे. जर नाही झाली ना मग त्याला दंडात्मक कारवाई करा. ऑप्शन नाही आपल्याकडं. अनुल आणि रुपेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये कालच्या दिवसामध्ये आबिडकर या ठिकाणी घमाशान दाखवलं होतं 2 फलंदाजांना. ते फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहू शकाल. अनुल आणि रुपेश. आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल मिस्टर प्रमोद. एका बाजूनं बोईसरचा तगडा संघ तर दुसऱ्या बाजूनं वाड्याचा बलाढ्य संघ. कोण बाजी मारेल, वाडा की बोईसर? ऐनुलला आपण पाहू शकाल. ऐनुलचा जर विचार केला गेला तर सर्वाधिक पसंती दिली जाते 2022, 2023 आणि 2024चा जर विचार केला गेला तर भन्नाट फॉर्म मध्ये आहे ऐनुल. आणि त्याच्या जोडीला कोण आहे तर रुपेश. अनेक वेळा रुपेशने कारनामे केलेत, अनेक मैदानं त्याने गाजवली आहेत. तर दुसऱ्या बाजूनं गोलंदाजीसाठी विचार केला गेला खैरा पाटाकडनं तर प्रमोदला पाहू शकाल. खरं जास्त या विभागामध्ये बोईसर खैरापाडा संघ इथपर्यंत पोहोचत नाहीये, परंतु पहिल्यांदा या विभागामध्ये मी खेळताना त्यांना पाहिलंय. हा, कारण जेव्हा 2002 ते 2015 पर्यंतचा जो काल होता त्यामध्ये मकर संक्रांतीला मॅच व्हायच्या ना, तेव्हा खैरापाटा संघ विजय व्हायचा. तो एक लगातार 6 वर्ष त्याने फायनल मारली होती. पहिला चेंडू पहिल्या चेंडूवर आलाय चौकार. ऐनुलचा ब्रँड दाखवला ऐनुलला. पहिला चेंडू चौकार 4. फुलटॉस चेंडू यावेळेस मात्र इंटू द गॅप जाईल का? डीप मिड विकेटच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. आणि फुलटॉस चेंडू होता ना, ह्यावर 4 धावा यायला पाहिजे होत्या. जेव्हा 2 चांगल्या चेंडूवर 2 चौकार ठोकले गेलेस, एक फुलटॉस चेंडू त्यावर मात्र बघा. हे क्रिकेट आहे. 3 चेंडूंचा खेळ झाला आणि धावसंख्या स्कोर कार्डवर आली आहे ती 9 या आकड्यावर. थोडंसं महागडं ठरलं जातं. या प्रमुख विकेट पाडावी लागेल, कारण ही जोडी अशी आहे ना की ही जोडी जर कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये 2 षटके खेळली तरी खूप धावा देऊन जाईल आरपी लायन्सला. हो हो, फुलटॉस चेंडू पुनश्च एकदा बॅटचं कनेक्शन नीट झालेलं नाहीये. रुपेशनं गोड स्माईल दिली. त्याला माहिती होतं की एक फटका माझ्याकडनं फसला.
चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 4 आणि धावा जमवल्या गेल्यात त्या जवळजवळ 10 धावा झाल्यात. चांगला बॅटर्स आहे. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार आल्यानंतर मात्र प्रमोदनं कमबॅक केलंय. 2 सिंगल दिल्या गेल्यात ऐनुल. यावेळेस खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. चेंडू लॉंगॉनच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. सिंगलनं खुश आहे. आई गावदेवी खैरापाडा संघ खुश आहे कारण सिंगल गेली तर चालेल, मोठा फटका द्यायचा नाही आहे. या षटकाचा जर विचार केला गेला प्रमोदनं चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 5 आणि धावा दिल्यात त्या 11. रुपेचा जर विचार केला गेला तर ह्याच्या बॅटमधनं सर्वाधिक लांब षटकार मी पाहिले आहेत. ब्लॉकमध्ये टाकला. यावेळेस काय घडेल? चेस करावा लागेल. लॉंग चेस आहे. क्षेत्ररक्षकानं चेंडूला मात्र अडवलं गेलंय. तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. डेंजर होईल. तिसरी धाव बघा, डेंजर झाला असतं. 3 धावा कंप्लीट झाल्यात आणि या 3 धावेनंतर पहिलं षटक अमर पाटील आम्हाला दर्शवतात की पहिलं षटक कंप्लीट झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीअखेरीस धावसंख्या धावपळकावर लागली गेली आहे 14. जास्त टीम मीटिंग नको आहे. आई गावदेवी खैरापाडा संघ जास्त टीम मीटिंग नको आहे कारण जवळजवळ ना वेळ खूप वाया गेलाय. आजच्या दिवसामध्ये ग्रँड फिनाले सुद्धा आपल्याला खेळवायचा आहे. एक डीजेची धून ऐकूया. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल सुजितला आणलं गेलंय. ऐनुलचा जर विचार केला गेला तर ऐनुलनं आतापर्यंत चेंडू खेळला ऐनुल 4, त्यामध्ये त्यानं धावा जमवल्या 10 आणि रुपेशनं 2 चेंडू खेळला गेलाय त्यानं धावा जमवल्या 4, म्हणजे एकूण धावा झाल्या 14. पहिलं षटक कंप्लीट झालं. दुसऱ्या षटकाकरिता सुजितला गोलंदाजी ट्रॅकवर आणलं गेलंय. डाव्या हातानं गोलंदाजी करताना सुजित आपल्याला पाहायला मिळेल का? डाव्या हातानं गोलंदाजी करेल आणि त्याच्या समोर आव्हान जे असेल ना ते मात्र रुपेशचं असेल. बघा, बऱ्याच वेळानंतर मात्र आमने सामने येताना पाहायला मिळतात ते 2 संघ. अर्पी लायन्सचा विचार केला गेला कालच्या दिवसामध्ये 1 लाखच्या टुर्नामेंटमध्ये क्वालिफाय झालेत. यावेळेस मात्र घुटनाट एक तमाशा देख परफेक्ट कार्यक्रम. षटकार 6. प्रेक्षक तिकडे आहेत ना, प्रेक्षक राजा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पोचवा. नंतर पहिला चेंडू आणि समाचार परफेक्ट दिला गेला. यावेळेस बॅटची एज असावी. आवाज इथपर्यंत आला होता. बॅटची एज होती. शॉर्ट थर्डमॅनच्या रिझनमध्ये यष्टीरक्षक नाखुश आहे आणि नाखुश का नसावं कारण विकेट पाहिजे. पार्टनरशिपचा जर विचार केला गेला तरी पार्टनरशिप 20 धावांची आतापर्यंत पाहायला मिळते. चेंडू फेकून झालेत या षटकातील 2. 4 षटकांचा खेळ आहे. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू तू मै झाला. एकाच रुलावर 2 गाड्या आणि यस, ऐनुलच्या खेळीला इथं पूर्णविराम येईल. बॅक टू द डगआउट फलंदाज या डीजे.
मग कॉलिंगमध्ये थोडीशी बिघाड पाहायला मिळाली होती आणि ऐनूसारखा मोठा गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला गेलाय. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आला अक्षय. त्याची जागा घेण्याकरिता अक्षयला खेळपट्टीवर आणलं गेलंय. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मिस्टर सुजितची. कारण पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर मात्र 2 चेंडू निर्धाव आलेत. ब्लॉकमध्ये टाकला. काय कमालीची गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी. बाईच्या स्वरूपात एक धाव. अमर पाटील आम्हाला दर्शवतात की लेग बाईच्या स्वरूपात एक धाव आहे, परंतु स्ट्राईक चेंज झाली गेली आणि स्ट्राईकवर आला रुपेश, ज्यानं मात्र पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला गेला होता. सुजितला पाहू शकाल. सुजित एक विकेट राहिली आहे, ती रनआउटच्या स्वरूपात आली आहे. मोठी विकेट कोणती असेल तर ती मात्र आता रुपेशची राहिली आहे. हाऊस दॅट अपील केला गेला आणि यावेळेस पाहू शकाल फिंगर इज गॉन, अंपायर्स नाव. विकेटचं पतन झालंय. डीजेचं सुमधुर संगीत येईल. फलंदाज बॅक टू द डगआउट. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आला उमेशला आपण पाहू शकाल. चांगली गोलंदाजी पाहायला मी ते पहिला चेंडूवर षटकार आला होता. येणारे 4 चेंडू एवढे चांगले टाकलेत ना, त्यामध्ये 2 गडी बाद केले गेलेत, एक शेवटचा चेंडू. उमेश नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आलाय. सुजितचं आतापर्यंत चांगलं षटक. मोठा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला धाडलाय. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. काय चेंडू हाताळले गेले, दर्जेदार चेंडू. आणि या षटक कंप्लीट झालं गेलंय. षटकांचा खेळ झालाय. 2 षटकांचा खेळ व्यवस्थितरित्या झालाय. स्कोर कार्डवर धावा येतात ते जवळजवळ 21. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल अमित पटेलला. 40+ हा प्लेअर आपण पाहू शकाल. अमित पटेल हे नाव मी ऐकलंय 40+ मध्ये. बघा वयाची 40 जरी झाली तरी सुद्धा खुल्या गटामध्ये येऊन खेळताना काय आनंद वेगळाच होत असेल. धावसंख्येचा जर विचार केला गेला तर आपण पाहू शकाल 21 या आकड्यावर आहे आरपी लायन्स वाडा संघाची. यावेळेस शॉर्ट चेंडू, पुलचा फटका, इंटू द गॅप चेंडू फरार होईल. सीमारेषा पार. A1 क्वालिटीचा आमदार चौकार 4. थँक्यू. शॉर्ट चेंडू होता, त्यावर मात्र पुलचा फटका. डीप मिड विकेटचा इलाका खाली होता, तो निवडला आणि त्यावर मात्र 4 धावेची मोहर. मिस्टर अक्षय पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. यावेळी चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जज करतोय आणि सुंदररित्या झेल सुद्धा टिपलाय. विकेटचं पतन झालंय. बॅक टू द डगआउट फलंदाज. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आलाय गणेश. 25 धावा स्कोर कार्डवर पाहायला मिळतात.
40 प्लसचा अमित पटेलला पाहू शकाल. पहिला चेंडू शॉट टाकला होता, त्यानंतर मात्र थोडासा पुढे टाकला आणि या झेलची संधी निर्माण केली. या लॉंग ऑनच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षकाने चुकी केली नाही आणि विकेटचं पतन झालं. यावेळेस झेल सुटला. एक चांगला झेल त्या रिझनमध्ये टिपायला पाहिजे होता. कव्हरच्या रिझनमध्ये झेल दिलाय धरतीला दान आणि आल्या आल्या आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला गेला. थँक्यू सो मच डीजे. संदीप धोडी यांच्याकडनं चुकी होताना पाहायला मी त्या चुकीला माफी नाही आहे. जेव्हा जेव्हा अशा चुका घडतात ना, तो बॅटर्स मात्र एक दोन मोठे बडके खेळतो ना, तेव्हा मात्र काही ना काहीतरी घडलं जातं. चांगली गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मी ते अमितची. पहिला चेंडू जर सोडला गेला, येणारे 2 चेंडू त्यानं चांगले हाताळलेत. यावेळेस ऑफस्टमच्या खूप बाहेरचा चेंडू. पंचांचे संकेत आमच्यापर्यंत पोहोचतील. येस, इट इज अ वाईड बॉल. एक धावेची जीएसटी लागली जाईल आणि एकेरी धावेने धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळेल ती 27 रन्स ऑन टू द बोर्ड. 27 धावा झाल्यात. षटक क्रमांक 3रा आहे. फलंदाजी करताना टीम आपण पाहू शकाल. आरपी लायन्स वाडा संघ पाहू शकाल. यावेळेस अर्ध्या पिचवर चेंडू टाकून जमणार नाहीये. फक्त पाहिलं, शप्पल झाला आणि त्यानंतर मात्र चेंडूला भिरकावून दिलं गेलं. स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये आल्यात 4 चौकार. थँक्यू. पवनसूद नवली संघ आपण आलात. येस, आलात. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल. भारतीय जनता पार्टी आयोजित साईरात दोडीपाडा आमदार चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत. घाई करा, स्पीडअप करा गेम बाबा प्लीज. आणि जेव्हा गाडी तुम्ही इकडे आतमध्ये ना, मॅजिक जे आणले ना, मॅजिक तिचं मग ती बाजूला करा, थोडीशी आतमध्ये पार्क करा. खेळाडू करता नंतर त्रास होईल. पालघर संघ तेवढं सहकार्य करा. धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते 31 रन्स ऑन टू द बोर्ड्स. 31 झाल्यात. यावेळेस गेंद को पोचाना चाहते, वाशिम में गेंद गई काशी में, जखम मांडीला आणि बाम शेंडीला, ही अशी परिस्थिती. चांगला अजून एक शब्द आहे परंतु नाही सांगू शकत. यूट्यूब लाईव्ह आहे चांगले आहे शब्द. संध्याकाळच्या सत्रामध्ये 31 अब्राहिम बेंजामिन डिव्हिलियर्सने 31 चेंडूमध्ये शतक ठोकलं गेलं होतं. ते 31 धावा झाल्यात. यावेळेस कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षकाने जीवाची आकांक्षा केली, तिथपर्यंत पोहोचलाय. जज चांगलं करता आलेलं नाहीये. एक लॉलीपॉप झेल दिलाय धरतीला दान. समर्थानं खूप सुंदर म्हटलं गेलं की देणाऱ्याच्या हात 1000, दुबळी मात्र आपली झोली. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं. षटक क्रमांक कंप्लीट झालं गेले. 3 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या धावपळकावर आहे ती 11च्या सरासरीनं 33 या आकड्यावर. यस, संदीप धोडी गोलंदाजी ट्रॅकवर, ज्यानं झेल सोडला होता कव्हरच्या रिझनमध्ये, तो पाहू शकाल गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. आता दारोमदार राहिली गेली आहे ती उमेशच्या आणि गणेशच्या खांद्यावर. ही जोडी खूप महत्त्वाची जोडी आहे. या जोडीला शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक म्हणून आमच्या ग्रामीण भाषेमध्ये पाहिलं जात आहे. बघूया त्यावर हल्ला चढवला जाईल का. गोलंदाजी ट्रॅकवर आहे संदीप धोडी आणि विपक्षात गणेश फलंदाजी करताना. विद्यमान सामन्याचा जर विचार केला गेला तर आई गावदेवी खैरापाडा आणि आरपी लायन्स. स्लोअर चेंडू, गतीमध्ये कटोती केली होती बघा, रीड केलं होतं बघा. क्रिकेट काय आहे तर गोलंदाजानं त्याला रीड केलं फलंदाजाला की मोठा बडका खेळणार आहे, चेंडूची गती काढून घेतली गेली आहे. हे क्रिकेट आहे. प्रेझेन्स ऑफ माइंड, मेंदूचा परिपूर्ण उपयोग मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला करावा लागेल. सुरेख गोलंदाजी. नॉन स्ट्राईक एंडवरून मात्र आता उमेशनं काहीसा कानमंत्र दिलाय गणेशला. कारण नॉन स्ट्राईक एंडवरून त्यांनी चेंडू गतीमध्ये पुन्हा एकदा सज्ज झालाय. दो विकेटनं गोलंदाजी करताना. खराब चेंडू आणि यावर नसीहत काय दिली गेली आहे तर आउट ऑफ द पार्क. अर्धा डझन धावा.
थँक्यू. अंदाज आला नाहीये. चेंडू यॉर्क करण्याचा प्रयत्न जरूर केला होता गोलंदाजानं, परंतु फुल टॉस झाला आणि त्यावर मात्र गणेशने दाखवलं गेलं की फुल टॉस चेंडू म्हणजे त्यावर 6 धावा. गतीमध्ये कटोती केली होती यावेळेस. टर्न केला होता चेंडूला. एक धाव आली. एक धावेवर खुश आहे आणि एकेरी धावेने धावसंख्या धावपळकावर पाहायला मिळते ती जवळजवळ 40 या आकड्यावर 40 झाल्यात. चेंडू शिल्लक राहिले गेले तिथनं 3 चेंडू इथनं शिल्लक पाहायला मिळतील. उमेश आपण पाहू शकाल गोलंदाजी फलंदाजी ट्रॅकवर 40 धावा झाल्यात. 3 चेंडू इथनं बॅलन्स पाहायला मिळतील. ब्लॉक मध्ये टाकलाय सुरेख भन्नाट वेगानं गोलंदाजी केली होती. पंचांकडे दाद मागितली जाती. यस यस थर्ड अंपर घेतलाय. स्क्वेअर लेग पंचानं घेतलाय का? स्क्वेअर लेग पंच यस त्या साईडला स्क्वेअर लेग पंचांचा डिसिजन पेंडिंग येईल. एक छोटंसं संगीत ऐकूया आणि लगेच मैदानाच्या आतमध्ये येऊया. यस स्क्वेअर लेग पंच गडी बाद आहे कारण बॅट हवेमध्ये आहे. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये तेजसला आपण पाहू शकाल. मैदानाच्या आतमध्ये जाताना अजून सुद्धा इथनं चेंडूंचा खेळ राहिला जातो. हे षटक संदीपनं चांगलं हाताळलंय का? कारण हे शेवटचं षटक आहे त्यामध्ये फक्त एक षटकार दिलाय. येणारे 2 चेंडू जर व्यवस्थित हाताळले गेले तर हे षटक चांगलं होईल. परंतु तेजसचा इरादा आहे की 2 मध्ये एक मोठा फटका मला पाहिजे. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. मायबाप प्रेक्षक सुद्धा या स्पर्धेकरिता जोडले जात आहेत. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आमदार चषक मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यूट्यूबच्या माध्यमातून जे दर्शक वॉच करतायत आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. साईरात दोडीपाडा आमदार चषकाच्या माध्यमातून 2 चेंडूंचा खेळ इथनं बॅलन्स पाहायला मिळेल. एका पहिल्या इनिंगचा संदीप गोलंदाजी ट्रॅकवर संदीप धोडीला आपण पाहू शकाल. फोर द विकेटनं सुरुवात. पहिला चेंडू आणि त्यावर तडाखा दाखवलाय का? यस बाद आहे कारण यस थर्ड अंपायर घेतलाय. थर्ड अंपायर यस चांगलं क्षेत्ररक्षण केलं त्या रिझन मध्ये आणि फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. 40 धावा झाल्यात बघा. हे षटक शेवटचं षटक होतं आणि चेंडू फेकून झालेत यामध्ये आता 5. एक शेवटचा चेंडू पाहायला मिळेल. चला यानंतरचा सामना आयोजक आमच्यापर्यंत पोहोचवा. आयोजक कल्पेशजी धुडी आमच्यापर्यंत पोहोचवा. यानंतरचं मॅच नेक्स्ट मॅच दांडी. यस साईरात धोडीपाडा आणि दांडी. दांडी संघाचा संघनायक आपण इथपर्यंत या. एक चेंडू टाकल्यानंतर नाणेफेकीचा कौल करण्याकरिता आपण इथपर्यंत या. उच्छली दांडी असं काहीतरी नाव आहे. उच्छल दांडी. हा यस उच्छली दांडी असं काहीतरी नाव. येस ओके ते पोहोचल आमच्यापर्यंत. दांडी संघ आलाय. आपण इथपर्यंत पोहोचायचं आहे. फटका चांगला आहे. डीपोर क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचेल का ते पाहावं लागेल. 2 धाबा तर आराम के साथ कंप्लीट केल्या गेल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. थ्रो चांगला आहे परंतु गलत एंडला केलाय. संदीप धुडी हा गलत एंडला थ्रो केलाय. 3 धावा कंप्लीट झाल्यात.
पहिल्या इनिंगची समाप्ती झाली आहे आणि धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते 43. 44 धावा जमवायच्या आहेत 11च्या सरासरीनं. प्रतिषटक 11च्या सरासरीने 44 धावा जमवायच्या आहेत. आदरणीय सन्माननीय मोहनजी ब्राह्मणे, आपणास विनंती करतो की आपण सन्मानानं क्रीडा मंचावर यायचं. दांडी संघ आपण आलात का? चव्वेचाळीस धावांचा पाठलाग करायचा आहे तो आई गावदेवी खैरापाडाला. उच्छली संघ इथपर्यंत पोहोचलाय. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत असेल. आणि त्याच्या विपक्षात साईरात धोडीपाडा. उच्छलीच्या विपक्षात साईरात धोडीपाडा होम टीम आहे. 4 दिवस त्यानं सगळ्यात जास्त आनंद घेतला आहे. 4 दिवस खेळले काय धोडीपाडवाले नाही. शेवट गोड करायचा आहे. चला 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवा. घाई करायची कारण नंतर ना मग षटकं कमी केली जातील. चला चेंडू पंच चेंडू इथपर्यंत पोहोचवत आहेत. चला 2 बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये पाठवा प्लीज. वेळ खूप महत्वाचा आहे. 4 षटकांमध्ये तुम्हाला धावा जमवायच्यात 11च्या सरासरीने 44 धावा. आरपी लायन्स आता मात्र फलंदाजी धावा आहेत 44 धावा खूप आहेत. ह्या तुम्हाला डिफेन्स करायच्या आहेत. सलामीची प्रारंभीची पहिली जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळेल. आई गावदेवी खैरीपाडा आपण पाहू शकाल. जी सद्दाम आणि इरफान ही जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळते. रणजित धोडी आपणास रणजित रमुला विनंती करतो की नाणेफेकीचा कौल करण्याकरिता उच्छली आणि त्याच्या विपक्षात आपण पाहू शकाल टीम साईरात धोडीपाडा होम टीम आहे. आपण पाहू शकाल सद्दाम आणि दुसऱ्या एंडला पाहू शकाल इरफान. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहू शकाल. विशाल पारदीला गोलंदाजी ट्रॅकवर निमंत्रण दिलं गेलंय. प्रतिषटक 11च्या सरासरीने धावा तुम्हाला जमवायच्या आहेत. गोलंदाज सज्ज झालाय. पहिला चेंडू येईल. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू पंच अमर पाटील आम्हाला दर्शवतील. येस वाईटचा इशारा आलाय. थोडंसं शरीर आता खुललेलं नाहीये. पहिला चेंडू अंदाज आलेला नव्हता. तदनंतर मात्र पहिल्या चेंडूवर एक धाव एक्स्ट्राच्या स्वरूपात आली आहे आणि ती आली आहे खैरापाडा संघाच्या खात्यामध्ये. यावेळेस इनफिल्डच्या वरून खेळण्याचा प्रयत्न जरूर केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठलाग करेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट होईल. या दुहेरी धावेनं स्कोर कार्डवर धावा पाहायला मिळतील. सर मला दर्शवतात की अक्युरेट धावांची गती पाहायला मिळतीये ती 3 या आकड्यावर. उच्छली संघाचं आगमन झालं गेलं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल. साईराज धोडीपाडा आमदार चषकामध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत.
हलकासा बदल केला जातो. इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न चांगला होता तो सद्दामचा आणि फटका सुद्धा चांगला खेळला गेला होता. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज. यावेळेस पळून खेळण्याचा प्रयत्न सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण चांगला आहे. यावेळेस काय घडलं गेलंय विकेटचं पतन झालंय. एकही चेंडू न खेळता माघारी परतावं लागेल मिस्टर इरफान. बॅक टू द डगआउट. येस अजयजी पवारच्या माध्यमातून सुद्धा या स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या गेल्या. थँक्यू सो मच. सर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाठवा. का विलंब होतोय? बघा वेळ वाया घालू नका कारण आम्हाला आज फायनल सुद्धा खेळवायची आहे. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये सुजितला येताना पाहायला मिळेल. आपला सुजित अमर पाटील इनिंग आहे ना तेवढ्या वेळामध्ये समाप्त झाली पाहिजे एवढं लक्षात ठेवा. तर पॅनलाइज करा. ती मुभा तुम्हाला दिली आहे कारण आजच्या दिवसामध्ये आम्हाला फायनल खेळवायची आहे. विकेट गेली काहीच गरज नव्हती. जर विचार केला इरफान कॉलिंग इरफानची होती आणि माघारी सुद्धा तुलाच यायचं होतं. चुकीचा डिसिजन घेतला आणि बाद झाला तो इरफान. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मिस्टर विशाल. फटका चांगला आहे. आता मात्र वेग कमी झाला. आउटफील्ड थोडं स्लो आहे तिकडे. आउटफील्ड स्लो आहे त्याच रिझनमध्ये ऑफसाईडला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट केल्यात आणि या दुहेरी धावेनं स्कोअर कार्डवर धावा पाहायला मिळतील. त्या जवळजवळ 5 या आकड्यावर. फटका चांगला होता विपुल कारण ज्या पद्धतीनं फटका खेळला होता ना फटका चांगला होता. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जाईल. विपुल पाटील यष्टांच्या मागे आपण पाहू शकतायत. बॅटची टॉपेज आहे. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक जज करतोय आणि यावेळेस सांगितलं होतं विशालनं की नाहीये हा झेल माझा आहे. अजूनही विकेट गेली. विकेटचं पतन झालंय. नक्कीच या स्पर्धेकरिता हजेरी लावताना आपल्याला पाहायला मिळतील राहुल भानुशाली येताना पाहायला मिळतील. रोहितजी भानुशाली नरेशजी पुरोहित काही वेळात त्यांचं सुद्धा इथं आगमन होताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते मिस्टर विशालची. धावसंख्या 5 या आकड्यावर आहे. चेंडू फेकून झालेत या षटकातले आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ व्यवस्थितरित्या झालाय. आल्या आल्या मोठा फटका येणार नाहीये. फलंदाज आला आशिष. आल्या आल्या मोठा फटका खेळता येणार नाहीये कारण गोलंदाजी एवढी कलात्मक आहे ना ती विशालकडं की आल्या आल्या मोठा फटका नाही येणार. विचार जर केला गेला तर 5 या आकड्यावर धावसंख्या सगळीच सीमित आणि स्थिर राहिली गेली. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 44 धावा डिफेन्स करताना मात्र संघ पाहू शकाल आरपी लायन्स वाडा. फुलटॉस चेंडू कनेक्शन चांगलं झालेलं नाहीये. क्षेत्ररक्षक जज करतोय आणि अप्रतिम झेल टिपला गेलाय. विकेटचं पतन. अजून एक विकेट गेली. तिसरा गडी तंबूच्या आसऱ्याला.
चला नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आला. आदित्य एक षटकाचा खेळ झाला. धावसंख्या धावपळकावर आहे ती 5. विजयाकरता अजून 39 धावा तुम्हाला जमवायच्या आहेत. 39 धावा जमवायच्या आहेत. 18 चेंडू आणि विजयाकरता 39 धावा. सामना अडकलाय. मी तर म्हणेन की आई गावदेवी खैरापाटा संघ का सामना अडकलाय, कारण 3 गडी बाद झालेत. एक चांगली इनिंग खेळावी लागेल 10 ते 15 धावांची आणि पार्टनरशिप तुम्हाला 20 ते 25 धावांची लावावी लागेल. चला घाई करा, स्पीडअप करा गेम प्लीज दादा, कारण यानंतर अजून खूप सामने खेळवायचे आहेत आपल्याला. त्याकरिता विनंती करतोय की घाई करायची. गोलंदाजी ट्रॅकवर बदल झालाय. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत पोहोचतं मिस्टर तेजस. तेजस आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. 44 धावा. डिफेन्स करताना मात्र पहिलं षटक हाताळलं होतं विशालनं. त्यानं धावा खर्च केल्या होत्या 5. दुसरं षटक तेजसचं पाहू शकाल. आता चालू होईल ते षटक. गोलंदाजी फलंदाजी ट्रॅकवर आपण पाहू शकाल तर सुजित आणि आदित्य. सुरुवात होताना पाहायला मिळेल. तेजस गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळेस पंचांकडे दाद माग. क्लिअर क्लिअर, कारण मध्ये एसट्यांच्या मध्ये तुम्ही सापडलात ना की तुम्हाला बाद व्हावं लागेल. काय सुरेख चेंडू टाकला गेला होता. थोडासा शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. समोर सापडला गेला फलंदाज. बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. थोडीशी दयनीय अवस्था झाली गेली ती आई गावदेवी खैरापाडा संघाची, कारण जर विचार केला गेला तर चौथा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला गेलाय. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आलाय तो किरण. पहिल्या चेंडूवर लेग बिफोरच्या स्वरूपात बाद केलं गेलं. प्लम झाला होता आणि अमर पाटीलनं दर्शवलं गेलं की यस फलंदाज बाद आहे. किरण फलंदाजी ट्रॅकला आपण पाहू शकाल. पंचांना विनंती करतो की सामना जर तुम्हाला वाटला तर सर्कलच्या आतमध्ये एक क्षेत्ररक्षक घ्या. कही पे निगाह है कही पे निशाणा. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय आपल्याला. अजून सुद्धा विजयाकरता धावा तुम्हाला जमवायच्या त्या 39 आणि चेंडू आता इथनं शिल्लक राहिले गेले ते जवळजवळ 16 चेंडू आणि विजयाकरता धावा जमवायच्या त्या तुम्हाला 39. सामना फसलाय. इथनं जर निघायचं असेल तर किरण आणि आदित्य ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे ना, या दोघांना काही ना काहीतरी करावं लागेल. शपलून खेळण्याचा प्रयत्न यावेळेस पुन्हा बाद होईल, कारण मध्ये येऊन तुम्ही खेळतात ना मग तुम्हाला बाद दिलं जाईल. विकेटचं पतन. नवीन बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल मिस्टर संदीप. गडी बाद झाले गेले. जवळजवळ 5 गडी म्हणजे अर्धा संघ मैदानाच्या बाहेर गेलाय. संकटामध्ये सापडलाय संघ आई गावदेवी खैरापाडा. तेजस काय गोलंदाजी केली. एकही धाव दिलेली नाहीये. 3 चेंडू फेकून झाले. त्यामधले 2 विकेट त्यांनी लेग बिफोरच्या स्वरूपात बाद केले गेलेत. पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेस ओव्हर द विकेटनं गोलंदाजी करण्याकरिता सज्ज झालाय. अँगल चेंज केलं गेलंय. शॉर्ट चेंडू, खराब चेंडू आल्या आल्या मात्र दिवाळी दिली गेली. षटकार 6.
अर्ध्या पिचवर चेंडू होता आणि संदीप सारख्या मातबर फलंदाजाला तो आला होता. मग त्यावर 6 धाब्यांची मोहर होती, टिपली होती. यावेळेस स्लॉट मध्ये दिला. बघा, पहिला शॉट होता आणि दुसरा स्लॉट मध्ये दिला. यावेळेस बिग सर्वात लांब षटकार 6. एसडी स्पोर्टचे मालक आहेत संदीपजी धोडी. आपण पाहू शकाल 2 चेंडूवर 2 षटकार आलेत की जिथं संघ अडकला होता तिथनं काढण्याचं कार्य केलं. 2 चेंडूवर 2 सुरेख फटके खेळले गेले आणि 12 धावा कमावल्या गेल्यात. शेवटचा चेंडू या षटकातील. सेन्सिबल क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट. बघा, एक धाव काढली आहे. डीप ओव्हरनं क्षेत्ररक्षक मिड विकेटचा पुढे सरसावलाय. एक धावेनं धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळते. ऑफिशियली षटकाची समाप्ती झाली आहे. 2 षटकांचा खेळ झाला. धावसंख्या धावपळकर पाहायला मिळते 18. विजयाकरता इथनं धावा जमवायचे तुम्हाला जवळ 26 धावा जमवायच्या आहेत. 26 धावा. बारा चेंडू आणि 26 धावा. एका बाजूने संदीप दोडीनं आई गावदेवी खैरापाटेचं जिवंत ठेवलं गेलं की मी आहे ना तोपर्यंत सामना आहे. दर्पण गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज झालाय. सामना अप्रतिम आहे. पहिला चेंडू ब्लॉक मध्ये टाकला होता. चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू. बॅटच्या साह्याने एक धाव आली आहे. एकेरी धावेने धावसंख्या धावपळकर पाहायला मिळते ती 19. इथनं 25 धावा जमवायच्या. चेंडू शिल्लक राहिले गेले तुमच्याकडे आता 11 आणि विजयाकरता 25 धावा. दर्पणचं हे षटक खूप महत्वाचं षटक आहे. दर्पणनं पहिला चेंडू ब्लॉक मध्ये टाकला. संदीपनं पहिल्या 2 चेंडूवर 2 षटकार ठोकले होते या अगोदरच्या ओव्हरमध्ये, परंतु ते हेरलं होतं की चेंडू कुठं टाकायचा आणि परफेक्ट लाईनला चेंडू टाकलाय. आदित्य दारोमदार दिली गेली आता आदित्यच्या खांद्यावर. फटका चांगला आहे, फटका चांगला आहे. क्रिकेटचा फार सौंदर्य वाढवणारा हा फटका. ड्राईव्हचा फटका, ड्राईव्हची शेर दाखवली गेली आहे. 2 धावा आल्यात आणि या 2 धावेनंतर धावसंख्या धावपळकर पाहायला मिळते 21. विजयाकरता अजून धावा जमवायच्या तुम्हाला 23. चेंडू शिल्लक राहिले गेले 10 चेंडू आणि विजयाकरता 23 धावा. बघा, काहीही घडू शकतं. क्रिकेट आहे. जेव्हा वाटलं होतं की 5 गडी बाद झाल्यानंतर की आता सामना फसलाय, तिथं येऊन संदीप दोडी या फलंदाजाने येऊन 2 चेंडूवर 2 षटकार मारले आणि आशा पल्लवित केल्या. दर्पण सज्ज झालाय. यावेळेस अचानक उचली घेणारा चेंडू डायरेक्ट हिट जर झाला असता ना तर संदीप दोडीच्या खेळीला पूर्ण विराम आला असता. हे डोक्यावरचे हात दाखवतायत की चुकी झाली आहे. प्रयत्न केले पण नशिबाची साथ सुद्धा लागते क्रिकेटमध्ये. एक धावा अजून आली आहे. एकेरी धावेनं 22 झाल्यात. 22 ज्या तुम्ही काढल्यात 25 चेंडूमध्ये, आता 22 जमवायच्यात 9 चेंडूमध्ये. 9 चेंडू विजयाकरता 22 धावा. 22 धावा स्कोर कार्डवर आहेत. त्या जमवल्यात 15 चेंडूमध्ये. 22 जमवायच्या आहेत तर 9 चेंडूमध्ये. आता आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतो, हा सामना जो आहे ना आई गावदेवी खैरापाडा आणि त्याच्या विपक्षात आरपी लायन्स वाडा. ओहो, काय फटका खेचलाय संदीप दोडी. ऑन फायर. दर्जेदार दर्जेदार षटकार.
अमर पाटील 2-3 चेंडू तुमच्याकडे ठेवून द्या, म्हणजे तो वेळ आहे ना, आज वाचवावा लागेल, आज पर्याय नाहीये, ते 2-3 चेंडू ठेवून द्या. बघा संदीपजी थोडी जर विचार केला HD स्पोर्ट्सचे ते ऑनर पाहायला मिळत आहेत आणि तदनंतर मात्र 40+ ते दाखवलं गेलं की अनुभव काय असतो. 6 धावा आल्या, 6 धाव्याने धावसंख्या धावपळकावर 28, विजय करता 16 धावा, चेंडू शिल्लक राहिले गेले 8. दर्पण खराब चेंडू टाकला, स्लॉट मध्ये दिलास ना, मग त्यावर का प्रहार होणार नाहीये. पुन्हा सज्ज झालाय गोलंदाज, काय मॅच घडली या, अप्रतिम. हा फुलटॉस चेंडू आणि फटका फसलाय की काय, फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक तिकडे नाहीये. बघा लक नशीब कुठनं आहेत ना, तर आई गावदवा खैरा पाटा. थँक्यू. समीकरण बघा कसं आलंय, जमिनीसाठी आवश्यक असणारा जो कागद आहे ना 7-12, समीकरण पण तेच आलंय. 7 चेंडू आणि विजय करता धावा जमवायच्या त्या 12, 7-12. हा चेंडू खूप इम्पॉर्टंट चेंडू आहे आणि 7 चेंडू मध्ये 12 धावा जमवायच्या आहेत. 32 झाल्यात, 12 इथनं अजून जमवायच्या आहेत. शेवटचा चेंडू दर्पणचा, काय घडेल या चेंडूवर यावेळेस, ब्लॉकला यस, आणि समोर सापडला. तुम्ही शपल होऊन खेळताय, मग विकेट येईल, विकेटचं पतन झालंय. आता कठीण झालंय, 6 चेंडू आणि विजय करता 12 धावा, 2 मोठे फटके. संदीप धोडी जर असताना तर काहीतरी झगडलं असतं. आता मॅच पुन्हा एकदा फसली या, विकेटचं पतन. 6 चेंडू 12 धावा. टीम मीटिंग नको आहे, विपुल पाटील आणि कंपनी RP लायन्स टीम मीटिंग नको आहे. वारंवार सूचना येतात. हा, आणि खेळपट्टीवर तर अजिबात नको आहे. विपुल पाटील दंडात्मक कारवाई केली जाईल, तुम्ही खेळपट्टीवर टीम मीटिंग करताय. टीम मीटिंग नकोच आहे यानंतर, आणि ती खेळपट्टीवर नको आहे. बेबो बघा कशी मैदानाच्या आतमधून फटाक्याची माल. चेंडू 6 आणि विजय करता 12 धावा पाहिजेत. 6 चेंडू आणि विजय करता 12 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर आलाय अजिंक्य. अजिंक्य करायचं असेल ना संघाला, तर या 12 धावा रोखायच्या आहेत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे ना आयोजक, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे, म्हणजे धावा 12 करायच्याच आहेत. ऐनुलच्या चेहऱ्यावर थोडंसं मात्र निराशा आहे, त्याला माहिती आहे 2 जर मोठे फटके लागले तर सामना आम्ही गमावू शकतो. अजिंक्य आलाय. 6 चेंडू विजय करता 12 धावा. हृदयाची ठोके वाढवणारा सामना आहे. संदीप धोडीनं मॅचमध्ये जान आणली, तर त्यानं 3 षटकाराने 1 चौकार ठोकला होता. पहिला चेंडू, फटका चांगला आहे. डीपोर क्षेत्ररक्षक ऐनुल आहे, तिथपर्यंत पोहोचेल. क्षेत्ररक्षण चांगलं केले, दुसऱ्या धावीचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव कंप्लीट केली आहे. ऐनुल फेकी थोडीशी लेट झाली आहे. 2 धावा आल्या. 5 चेंडू विजय करता 10 धावा. स्पीडअप करा गेम, अजिबात थांबवायचा नाही. प्रत्येक चेंडूला टीम मीटिंग नको आहे. पंच टीम मीटिंग प्रत्येक चेंडूला नको आहे. सिच्युएशन जर आली गेली तर तुम्ही टीम मीटिंग टाकू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे. शॉर्ट चेंडू, डीपोर क्षेत्ररक्षक पाहेल, फक्त पाहिल आणि चेंडू त्याच्या डोक्याच्या वरून निघून जाईल चौकाराकरिता. हात चौकार मोस्ट इम्पॉर्टंट होता. आणि टर्निंग पॉइंटला चौकार आलाय आणि तो आला एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्याच्या वरनं गेला होता 4 धावेंकरिता. 6 धावा विजय करता हव्या. चेंडू शिल्लक राहिले गेलेत ते आता मात्र 4. निराशा आहे RP लायन्स वाडा. जर विचार केला गेला खेळाडूंच्या
चेहऱ्यावर निराशा येते. पहिली 2 षटकं हाताळली होती ना, असं वाटलं होतं की वन साईड सामना जिंकेल की काय. संदीप धोडीचं वादळ मैदानाच्या आतमध्ये आलं, ते गुंगारलं, त्यानं स्थिर केलं गेलं खैरापाटा संघाला. 24 धावांची खेळी एकट्यानं केली गेली आणि त्यानं दाखवलं गेलं की टायगर अभी जिंदा आहे. 40+ खेळाडू त्यानं दाखवलं गेलं की मॅच तुम्हाला इन करून देतोय. इथनं पण मॅच काही घडू शकतं. 4 चेंडू विजया करता 6 धावा. काय मॅच आली आहे. अजिंक्यवर प्रेशर आहे, अजिंक्यवर प्रेशर आहे. एक चांगला चेंडू टाकला की प्रेशर रिलीज होईल. काय मॅच. यावेळी क्षेत्ररक्षक तिकडे आहे, क्षेत्ररक्षक तिकडे आहे आणि चुकी केलेली नाहीये. विकेटचं पतन झालंय. कभी इस पार तो कभी उस पार. चेंडू शिल्लक आहे. 3 विजया करता धावा जमवायचे 6. फटका चांगला होता, परंतु जी निवड केली होती ना क्षेत्राची, ते क्षेत्र चांगलं नव्हतं. त्या रिझन मध्ये फक्त एकच क्षेत्ररक्षक तिकडे होता डीप कव्हरच्या रिझन मध्ये आणि अप्रतिम त्यानं झेल टिपला. चेंडू शिल्लक आहेत 3 विजया करता धावा सुद्धा जमवायच्या आहेत त्या 3. म्हणतायत ना की क्षेत्र कुठलंही असू द्या, आयुष्यात कष्टाला पर्याय नाही आहेत. 6 पाहिजेत धावा, 7 गडी बाद झालेत. क्षेत्र कुठलंही असू द्या, आयुष्यात कष्टाला पर्याय नाहीत आणि कष्ट जर तुमच्याकडे प्रामाणिक असतील ना तर यशाला पर्याय नाहीयेत. 3 चेंडू विजया करता धावा जमवायचे तर 6. सज्ज झालाय गोलंदाज. फटका फसलाय, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली इम्पॉर्टंट झेल आणि झेल टिपलाय, दर्पण झेल टिपलाय. विकेटचं पतन. थँक्यू. हा, एसटी रक्षकानं जर चेंडू जेव्हा गोलंदाजी करेल आणि एसटी रक्षकाने कलेक्ट केला तर ती धाव नाही आहे. स्ट्राईक चेंज नाही आहे, स्ट्राईक चेंज नाही आहे, लक्षात ठेवायचं आहे. 220 जण वॉच करतायत यूट्यूबच्या माध्यमातून. हे घरी बघून बसतात, पण आनंद इकडे आहे. इकडे येऊन बघा. समोर बाटली ठेवली असतील ना तर आनंद घेत असतील मॅचचा, कारण रविवार आहे आज. चला घाई करा, स्पीडअप करा पंच प्लीज. नवीन बॅटर आलाय मैदानाच्या आतमध्ये अमित. चेंडू 2 आहेत आणि विजया करता धावा जमवायचे ते 6. काहीही घडू शकतं. क्रिकेट अनिश्चितचा खेळ. इथं जर तरला थारा नाहीये. क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदल केलाय विपुल पाटील. तर विपुल पाटील आहे म्हणजे सट्टा आहे. आरपी लायन्स नाव ऐकलं, नाम ही काफी आहे विपुल पाटीलचं. तर कालच्या दिवसामध्ये दाखवलं होतं त्यानं आबिडगरला. हा संघ 1 लाखाला क्वालिफाय झालाय, पण इथनं खैरापाडा संघ 1 कदम दुरात. एक मोठा फटका आला, खेळ खलास. चेंडू 2 आणि विजय करता धावा जमवायच्या 6. काय मॅच झाली आहे. अजून लाईव्ह येतील 220 आहेत ना, ते 2020 होतील संध्याकाळपर्यंत. कारण मॅच तशा आहेत. पुनश्च एकदा पाहू शकाल गोलंदाज. फटका चांगला आहे, 1 धाव तर कंप्लीट होईल. दुसरीसाठी पलटेल का. दर्पण चुकी झाली आहे, दर्पण चुकी झाली आहे, परंतु रुपेश सांगतोय की घाई कसली आहे. 1 चेंडू आणि 5 धावा कंपल्सरी चेस आहे. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेस. षटकार जर ठोकला तरच सामना जिंकू शकतात. एक चेंडू आणि विजया करता धावा जमवायच्या तुम्हाला 5. कंपल्सरी चेस आहे म्हणजे त्याकरिता 6 धावा तुम्हाला माराव्या लागतील. एक षटकार येईल का. षटकार तर खालच्या दिवस ऐतिहासिक मैदान आहे, इथं काही घडतंय. हे जे मैदान आहे ऐतिहासिक मैदान का सांगितलंय. कालच्या दिवसामध्ये 6 चेंडूवर 6 षटकार आम्ही पाहिलेत. हा त्याला समोर केला आता बस.
एक चेंडू आणि विजयाकरता धावा जमवायच्या आहेत त्या 6. प्रेक्षक राजा एकदा टाळ्या वाजवा. 6 धावा येईल की निर्धाव चेंडू येईल. चेंडू सुरुवात झाली की टाळ्या वाजवा. एक चेंडू आणि विजयाकरता 5 पण 6 पाहिजेत. 5 पाहिजेत पण षटकार मारावा लागेल कारण कंपल्सरी चेस आहे. यावेळेस चेंडू अप्रतिम होता. अर्पी लायन्स संघ विजय झाला गेलाय. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आई गावदेवी खैरापाडा संघ आपण आलात, आम्हाला सहकार्य केलं गेलं. साईराज दोडीपाडा आमदार चषकाला जे